डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन नेम्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणती नावं सगळ्यात महत्वाची आहेत? कॉमन नेम ती आययुपीएसी नेम. तुम्ही म्हणाल सगळं आययुपीएसी नेम. मित्रांनो, आययुपीएसी नेम फक्त एका मार्कासाठी असतं. डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन नेम्स. कारण कॉमन नेम्स सगळ्यात महत्वाचे असतात. कारण कॉमन नेम्सचे आपण 13 कॉमन नेम दिलेले आहेत. जर फक्त 13चे 13 कॉमन नेम तुम्ही परफेक्ट केलात तर मी गॅरंटी देतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे रिएक्शनच्या क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त कॉमन नेमच उपयोगी पडणार आहेत. कोणते कोणते कॉमन नेम आहेत पटकन बघूया आपण. तर मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, आयसोप्रोपाइल हे पहिले 4 खूप सोपे आहेत. मिथाइल CH3 डॅश, CH3 डॅश म्हणजे इथाइल. एन प्रोपाइल म्हणजे लॉंग चेन आहे आणि शेवटच्या कार्बनला प्रायमरी कार्बनला डॅश असते. आयसोप्रोपाइल मध्ये सेकंडरी कार्बनला डॅश असते. तिथे काय असेल ते हॅलोजन, OH, NH2 व्हॉटएव्हर काही पण येऊ शकतं. नंतर ब्युटाईलचे 4 असतात. एन ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल, टर्शरी ब्युटाइल. हे तुम्हाला सगळ्यात जास्त कन्फ्युजन ह्या दोघांच्या होतं, आयसोब्युटाइल आणि सेकंडरी ब्युटाइल. ते कन्फ्युजन दूर करून घ्या. बाकी टर्शरी इझी आहे कारण टर्शरी कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे आणि एन ब्युटाइल तर डायरेक्टली लॉंग चेन प्रायमरी कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, हॅलोजन किंवा OH. त्यानंतर येतात अलाइल, विनाइल, फिनाइल, बेन्झाइल आणि मग निओपेंटाइल. ओके, यामध्ये पण तुम्हाला इथं अलिल विनिल यामध्ये कन्फ्युजन होतं आणि बेन्झाइल आणि फिनाइल यामध्ये पण कन्फ्युजन होतं. त्यामुळं हे जे सगळे अल्किल ग्रुप्स आहेत त्या अल्किल ग्रुप्सला पाहून हॅलोजन लावला की डायरेक्टली अल्काइल हलाइड्स, OH लावला अल्कोहोल्स, NH लावला अमाइन्स. तर कॉमन नेम्स वरच सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे, सगळ्या रिएक्शन डिपेंड आहेत. त्यामुळे सगळे कॉमन नेम परफेक्ट करा.